नमस्कार मित्रांनो, मी कल्याणी. मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण असं घरगुती तणनाशक बनवणार आहोत, जे आपल्याला 100% तणाचा नायनाट करून देईल. म्हणजे 100% मुळापासून तणाचा नायनाट करणारं जुगाड हे आहे. तर आपण त्याला जुगाड देखील म्हणू शकतो. अगदी घरगुती जुगाड म्हणजे आपण घरात उपलब्ध असलेल्या वस्तूंपासून हा जुगाड बनवणार आहोत. मित्रांनो, मार्केटमध्ये बऱ्याच कंपनीचे तणनाशक उपलब्ध आहेत आणि तुम्ही बऱ्याच प्रकारचे तणनाशकाचा वापर देखील केलेला असेल. पण तुम्हाला जे काही तुम्ही केमिकल तणनाशक घेता त्याचं तुम्हाला 100% रिझल्ट मिळत नाही. म्हणजेच काय, 100% तणाचा मुळापासून नायनाट होत नाही. पण मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला असा जुगाड सांगणार आहे, अगदी घरगुती वस्तूंमध्ये आणि कमी खर्चामध्ये, जो तुम्हाला 100% मुळासकट तणाचा नायनाट करून देईल आणि अगदी 5 ते 7 तासात तणाचा तुम्हाला नायनाट होताना दिसेल. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा, स्किप करू नका. आणि अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी जर चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक नक्की करा, जेणेकरून तुम्हाला जो येणारा व्हिडिओ आहे तो लवकर मिळेल. तर मित्रांनो, आज आपण घरगुती पद्धतीने असं काही तणनाशकाचं जुगाड बनवणार आहोत. तो 100% तणाचा मुळापासून नायनाट करेल. 5 ते 7 तासात म्हणजे पूर्ण तण नायनाट करेल. पूर्ण तण म्हणजेच जडून खाक करेल. तर मित्रांनो, आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की असं कोणतं तणनाशक आहे जे आपण घरगुती वस्तूंपासून बनवू शकतो आणि म्हणजे असा कोणता जुगाड आहे आपण घरच्या घरी म्हणजे बनवून 100% मुळासकट म्हणजे तणाचा नायनाट करू शकतो. तर मित्रांनो, तो जुगाड आहे तुम्हाला 100% म्हणजेच तणाचा नायनाट करून देईल, म्हणजे मुळापासून नायनाट करून देईल. तर मित्रांनो, तो जुगाड आहे तो म्हणजेच टाटा नमक. तर मित्रांनो, आता तुमच्या घरात नमक म्हणजेच मीठ हे उपलब्ध असतं, पण मीठ बऱ्याच कंपनीचं उपलब्ध असतं. तर आपल्याला टाटा नमक ह्याच कंपनीचं मीठ घ्यायचं आहे. तर मित्रांनो, 15 लिटरचा पंप आपल्याला घ्यायचा आहे. 15 लिटर पंपसाठी आपल्याला याच्यामध्ये जवळपास 100 ग्रॅम मीठ घ्यायचं आहे. आणि मित्रांनो, याच्यामध्ये दुसरं कॉम्बिनेशनमध्ये आपल्याला घ्यायचं आहे मीरा 71, हे 100 ग्रॅम घ्यायचं आहे. आणि सोबत याच्यामध्ये आपल्याला सर्फ एक्सेल घ्यायचं आहे. सर्फ एक्सेल म्हणजे निरमा पावडर. तर मित्रांनो, निरमा पावडर देखील बऱ्याच कंपनीचं उपलब्ध असतं, व्हीलचं असतं, रिनचं असतं. तर मित्रांनो, आपल्याला इथं सर्फ एक्सेल कंपनीचंच निरमा पावडर घ्यायचं आहे. तर मित्रांनो, मीठ मीरा 71 100 ग्रॅम आणि कॉम्बिनेशनमध्ये आपल्याला सर्फ एक्सेल घ्यायचं आहे 50 ग्रॅम. तर मित्रांनो, अशा पद्धतीचं कॉम्बिनेशन आपल्याला करायचं आहे. हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. 15 लिटर पंपसाठी याचं हे प्रमाण आहे. आणि मित्रांनो, आपल्याला ही फवारणी करायची आहे. तर फवारणी करण्या अगोदर सर्वात महत्त्वाचा विषय, शेतात ओल असणं गरजेचं आहे. म्हणजे ओल एवढी पण नसावी, म्हणजे वापसा कंडिशनमध्ये आपली जमीन असावी. जे काही ओल आहे ती वापसा कंडिशनमध्ये असावी. आणि वापसा कंडिशनमध्ये जर जमीन असेल तर माती ही फुललेली असते आणि ती फुललेली माती म्हणजे भुसभुशीत झालेली असते. तर मातीमध्ये जे आपण तणनाशक फवारणी करतो तर ते मातीमध्ये झिरपते आणि जे काही गवताचं बी असतं ते अंकुरण होण्यापासून नष्ट करते. आणि तुम्ही याचं फवारणी केल्यानंतर जे काही हे तणनाशक आहे हे मुळांना देखील पोचतं आणि तणाचा मुळापर्यंत पोचल्यानंतर हे तणाचा देखील मुळापासून नायनाट करतं. त्याच्याकरता ओल ही मोठ्या प्रमाणात म्हणजे जास्त प्रमाणात नसावी, वापसा कंडिशनमध्ये शेतात ओल असावी, तरच याचा आपण प्रयोग करा. तरच तुम्हाला 100% रिझल्ट या ठिकाणी गवताचा आणि परत उगवणाऱ्या गवतापासून नायनाट होईल. म्हणजेच ह्या 2 कंडिशनमध्ये तुम्हाला रिझल्ट दिसेल. तर मित्रांनो, अशा पद्धतीचं 15 लिटर पंपसाठी आपल्याला कॉम्बिनेशन करून घ्यायचं आहे आणि वापसा कंडिशनमध्ये याची आपल्याला फवारणी करायची आहे. तर मित्रांनो, आता तुमचा प्रश्न असेल, तर आपण याला डायरेक्ट पिकावर फवारणी करू शकतो का? तर मित्रांनो, आपल्याला डायरेक्ट याची पिकावर फवारणी करायची नाही आहे. तर तुमचं जर बाग असेल, म्हणजे मोठं क्षेत्र असेल, 2 पट्ट्यातलं अंतर जास्त असेल, तर पिकावर उडू न देता आपल्याला याची फवारणी करायची आहे. तर मोसंबीचा बाग असेल किंवा पपईचा बाग असेल, पेरूचा बाग असेल किंवा सीताफळचा बाग असेल, तर त्या बागेमध्ये आपण मोठ्या पट्ट्यात याची फवारणी करू शकतो. आणि मित्रांनो, तुमचा प्रश्न असेल दुसऱ्या पिकात याची फवारणी करू शकतो का? हो, करू शकतो. पण जे काही पीक आहे लागवड केलेलं, याचं जे काही अंतर आहे बुंद्यापासून जमिनीपासून जवळजवळ 1.5 ते 2 फूट पिकाचं म्हणजे वाढ झालेली पाहिजे. आणि आपल्याला या ठिकाणी नोझलला कॅप बसवायची आणि कॅपच्या साह्याने पिकावर उडू न देता आपल्याला पट्ट्यामध्येच याची फवारणी करायची आहे. याची दक्षता तुम्हाला घ्यायची आहे.
तर मित्रांनो, पिकामध्ये देखील आपण नोझल कॅप लावून जर याची फवारणी केली किंवा तुम्ही बांधावर जर मोठ्या प्रमाणात गवत असेल बांधावर याचा उपयोग केला तर मित्रांनो 100% 5 ते 7 तासात मुळापासून गवत करपून जाते, पूर्ण नष्ट होते मुळापासून, म्हणजे गवत पूर्णपणे खल्लास होते. तर मित्रांनो, अशा पद्धतीचं तुम्हाला फवारणी करायची आहे. मित्रांनो, नक्की ट्राय करा. तुम्हाला जर पिकामध्ये ट्राय करायचं नसेल, तुम्हाला जर याचं जर फक्त रिझल्ट बघायचा असेल तर तुम्ही बांधावर तरी एक पंप फवारणी करून ट्राय करून बघा आणि नंतरच मला कमेंटमध्ये सांगा. मित्रांनो, खूप पॉवरफुल जुगाड आहे, चांगल्या प्रकारचं पॉवरफुल कॉम्बिनेशन आहे आणि जबरदस्त याचा रिझल्ट आपल्याला या ठिकाणी मिळतो. तर मित्रांनो, जास्त शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी सबस्क्राईब करून ठेवा.